नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये पोर्टलवर आपण जर आता पाहिलं तर बऱ्यापैकी कंपन्या या पोर्टलला ॲड होत आहे. तर मागील 4-5 दिवसापासून दररोज कोणत्या ना कोणत्या तरी कंपन्या या पोर्टलला येत आहे आणि शेतकरी आपल्या आवडीनुसार कंपन्यांची निवड यामध्ये करत आहे. आणि पाठीमागं जर मित्रांनो आपण पाहिलं तर यामध्ये महिना-महिना, 2-2 महिने, 3-3 महिने पोर्टलवर कंपन्या ह्या दाखवत नव्हत्या. त्यामुळे आपणास खूप अशी प्रतीक्षाही करावी लागत होती, कंपन्या कधी ॲड होतील. तर आता आपण जर पाहिलं तर आता प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या तरी कंपन्या पोर्टलला ॲड होत आहे. आज आपण मित्रांनो पाहिलं तर पोर्टलवर लुब्बी इलेक्ट्रॉनिक्स, त्याचप्रमाणे मास्कोट पंप लिमिटेड, त्याचप्रमाणे नरसिन्हा इंजिनिअरिंग, त्याचप्रमाणे राजश्री, आर-एम-सी आणि व्ही-गार्ड ह्या कंपन्या पोर्टलला ॲड झाल्या होत्या. तर काही डिस्ट्रिक्टमध्ये ह्या कंपन्या दाखवत नसेल, काही डिस्ट्रिक्टमध्ये यातील 2-3 कंपन्या दाखवत असतील, तर काही जिल्ह्यामध्ये या पूर्ण कंपन्या ह्या दाखवत असतील. तर मित्रांनो, ह्या ज्या काही 6 कंपन्या आज पोर्टलला ॲड झाल्या होत्या, तर यातील सर्व कंपन्यांचा कोटा आता संपलेला आहे. पोर्टलवर आपण आता जर पाहिलं तर येथे आता सर्व पुरवठादारांची पंप मर्यादा समाप्त, म्हणजेच कोटा हा सध्या उपलब्ध नाही. सर्व कंपन्यांचा स्टॉक यामध्ये संपलेला आहे. तर पोर्टलवर कंपन्या ॲड होत आहे. शेतकरी आपली आवडीनुसार कंपनी ही चॉईस करत आहे. तर मित्रांनो, यामध्ये काही शेतकरी पोर्टलवर जी कंपनी येईल ती निवडण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु अजून असे बरेचसे शेतकरी आहेत की त्यांनी आपली कंपनी ही निवड केलेली नाही. तर मित्रांनो, काल मी अशाच एका 2 ग्रुपला पोलिंग ओट्स हा घेतलेला होता. तर यामध्ये मागेल त्याला सोलार योजनेत आपण कोणती कंपनीचं सिलेक्शन हे केलेले आहे म्हणून. तर काल ज्या काही कंपन्या ॲड झाल्या होत्या पोर्टलला, तर यामध्ये आपण पाहू शकतो की एका ग्रुपला इथे ऑस्ट्रेलियन प्रीमियम, तर इथे 0 वोट दाखवत आहे आणि दुसऱ्या ग्रुपला आपण इथे पाहू शकतात की इथे 3 वोट्स इथे आलेले आहे. त्याचप्रमाणे आपण इथे राईट वॉटरमध्ये पाहू शकतात की राईट वॉटर इथे 0 वोट्स आलेले आहे आणि इकडे 2 शेतकऱ्यांनी त्याला पसंती दिलेली आहे. त्याचप्रमाणे इकडं सद्भाव आपण पाहू शकतात की 14 शेतकऱ्यांची पसंती आहे आणि इकडे 4 जणांनी त्याला वोट दिलेला आहे. 4 शेतकऱ्यांची पसंती आहे. इकडे साईबाबूजी जी काही कंपनी आहे इथे 0 दाखवत आहे आणि इकडे सुद्धा 0 दाखवत आहे. त्याचप्रमाणे इथे सिद्धकला इथे 2 दाखवत आहे आणि इकडे 0 दाखवत आहे. त्याचप्रमाणे इथे अक्षय सोलार जी काही कंपनी आहे इथे 0 दाखवत आहे आणि इथे सुद्धा 0 दाखवत आहे. त्याचप्रमाणे इथे इकोजन 6 वोट्स आलेले आहे आणि इकडे जर आपण पाहिलं तर इथे 15 वोट्स आपणास पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे CRI पंप जी काही कंपनी असेल तर येथे 8 वोट्स आपणास येथे पाहायला मिळत आहे आणि येथे 17 वोट्स आपणास यामध्ये पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, यावरून असे लक्षात येते की शेतकऱ्यांचा जो काही कल आहे तो कोणत्या कंपनीकडे आहे, तर आपण यामध्ये तो पाहू शकता. त्याचप्रमाणे आपण मित्रांनो शेवटला अजून एक इथे पाहू शकतात की येथे अजून निवड केली नाही, तर येथे 19 वोट्स दाखवत आहे आणि येथे 22 वोट्स हे आपणास इथे पाहायला मिळत आहे. म्हणजेच अजून असे बरेचसे शेतकरी आहेत की त्यांना यापैकी कोणतीही एक कंपनी ही नको आहे. यांनाच दुसरीच कंपनी ही निवड करायची आहे. तर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी अजून व्हेंडर सिलेक्शन हे केलेले नाही. त्यांना अजून आशा आहे की आपल्या आवडीची कंपनी यामध्ये येईल आणि त्यावेळेसच आपण ती कंपनी यामध्ये सिलेक्शन करून घेऊ. तर आपण मित्रांनो कमेंट करून सांगा की यामध्ये आपली आवडीची कंपनी ही कोणती असू शकते आणि आपणास कोणती कंपनीचं निवड यामध्ये करायची आहे आणि त्यामुळेच आपण इतके दिवस हे थांबलेले आहात. हे कमेंट करून मित्रांनो नक्की सांगा. तर मित्रांनो, आपणास या योजनेमध्ये ज्या काही पोर्टलला कंपन्या ॲड होतात, तर यामध्ये आपणास कोणालाही नाव ठेवायचे नाही. कारण की आपण पाहिलेलंच असेल की ज्या काही कंपन्या पोर्टलवर ॲड होतात, त्या सर्वांचा कोटा हा संपून जातो. तर ज्या त्या शेतकऱ्यांची चॉईस ही वेगळी असू शकते. त्यामुळे आपण यामध्ये कोणत्याही कंपनीला नाव ठेवणार नाही की ही कंपनी चांगली नाही, ती कंपनी चांगली आहे की नाही? कारण की हा ज्याच्या त्याच्या चॉईसचा प्रश्न आहे. आणि अजून एक मित्रांनो सांगायचे म्हणजे आपला जर फॉर्म मंजूर असेल, तर आपण यामध्ये
कधीही कंपनीचं सिलेक्शन हे करू शकतात. तर याला काही लिमिट नाही. आपण कधी पण ज्यावेळेस पोर्टलवर कंपन्या ॲड होतील त्यावेळेस आपण आपल्या आवडीची कंपनी निवडू शकतात. परंतु आपल्या आवडीचीच कंपनी पोर्टलवर येईल असे सुद्धा नाही. कारण की यामध्ये जर कंपन्या कधी-कधी आल्या तर चांगलंच आहे. नाहीतर 2-2 महिने, 3-3 महिनेसुद्धा यामध्ये कंपन्या आपणास पाहायला मिळत नाही. त्याचप्रमाणे मित्रांनो, आज ज्या काही पोर्टलला कंपन्या ॲड झालेल्या होत्या आपण या स्क्रीनवर पाहू शकतात की यामधील आपण कोणती कंपनीचं सिलेक्शन आज केलेले आहे हे सुद्धा आज कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.